महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनलवर मी सूरज दिघे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मंडळी पुणे जिल्ह्यामध्ये जर तसं पाहायला गेलं तर पुणे जिल्हा हा महाराष्ट्राच्या नकाशामध्ये सर्वात जास्त शेतीच्या क्षेत्रामध्ये जास्त प्रकाश होतात आहे. याचं मूळ कारण जर म्हणलं तर जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी असेल, तसेच आळंदीतील ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सोहळा असेल. या पालखी सोहळ्याला ज्या प्रकारची बैलजोडी लागते, ज्या प्रकारची मोठ्या मापाची बैलजोडी लागते आणि ही पालखी सोहळ्याची सेवा प्रत्येक कुटुंबाला करण्याची इच्छा असते, तर त्या संदर्भात ही कुटुंब कशा पद्धतीने प्रयत्न करत असतात, तर त्या संदर्भात आपण जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी ज्यांनी अर्ज भरलेला आहे, ज्यांच्या बैलजोडीचा मान मिळावा याच्यासाठी जे कुटुंब प्रयत्न करत असतात, त्या कुटुंबांच्या दावणीला आपण आलेलो आहोत. कशा प्रकारे बैल शोधून आणली जातात आणि जेव्हा हा प्रयत्न म्हणण्यापेक्षा महाराजांची सेवा आपल्या हातून घडावी यासाठी हे जे शेतकरी कुटुंब कशा प्रकारे काम करत असतात या संदर्भातली ही खास मुलाखत आज आपण पाहतोय. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुणे जिल्हा, आपण जसं सुरुवातीला उल्लेख केला की महाराष्ट्राच्या नकाशावर पुणे जिल्हा सर्वात जास्त हायलाईट का आहे, तर पुणे जिल्हा हा असा आहे की महाराष्ट्र कर्नाटकाच्या कानाकोपऱ्यात असलेली खिलार ही सर्वात जास्त जर कुठल्या भागात नकाशावरती जर जात असेल तर ती पुणे भागामध्ये येत असते. मग त्याच्यामध्ये पालखीची बैलं असतील, शर्यतीची बैलं असतील किंवा शेतीकाम किंवा इतर ज्या कामासाठी लागणारी बैल आहेत तर त्या मोठ्या संदर्भात. आणि बैलांच्या सोबतच हे जे खिलार पालक असतात ते मोठ्या प्रमाणामध्ये गायी देखील सांभाळत असतात. तुम्ही आता या मागे पाहताय की मोठ्या मापाची बैल सध्या आपल्यासोबत एक शेतकरी आहेत की ज्यांचं नाव आहे सूरज ज्ञानेश्वर खांदवे. दादा नमस्कार. दादा, आता सध्या आम्ही तुमच्या दावणीला जवळपास 9 ते 10 बैल पाहतोय, तर काय उद्देशाने ही बैल आपण एवढी आणलेली याचं मूळ कारण आम्हाला सांगा. महाराजांची सेवा घडावी. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीसाठी मी गेले 2017 पासून ते 2024 गेले 8 वर्ष मी सतत प्रयत्न करत आहे. माझी एवढीच इच्छा आहे की महाराजांची माझ्या हातनं सेवा घडावी, ह्या बैलांकडून महाराजांची सेवा घडावी यासाठी मी आतून प्रयत्न करत आहे. आता एक गोष्ट जर आम्ही बघितली तर एवढी 9 बैल आहेत. आता ह्याच्यातला कुठला बैल सगळ्यात चांगला जर एखाद्याला विचारलं तर एखाद्या नवख्या माणसाला थोडंसं अवघड जाईल. तर आता ही बैल कुठल्या भागातनं आपण शोधून आणलेली आहेत, किंवा आता आम्ही हे पण ऐकलंय की तुमचा दुग्ध व्यवसाय, शेतीमध्ये चारा पण केला जातो, त्यानुसार बैलांकडून देखील कामं करून घेतली जातात. मग ही बैल कशा पद्धतीची तुम्ही कुठून शोधून आणता? ही शक्यतो तशी बैल सर्वात चांगली. कर्नाटकमध्ये आमचे मित्र आहे संतोष कब्बुरे, त्यांचं मला एकदम मोलाचं सहकार्य आहे. तसं म्हणलं तर त्यांच्यामुळे ही बैल मला भेटली. माझ्या पुणे जिल्ह्यामध्ये नाव येतं संतोष कब्बुरेंमुळं. तर हे आम्हाला एक बैल यायचं इटनाळ म्हणून साधा डांगे यांचा, त्या बैल शर्यत करत होते. त्या बैलांनी पहिला दुसरा नंबर म्हणून त्यांनी शर्यत करून ते बक्षीस त्यांनी जिंकवलं. त्यामुळे आम्ही गेले 1 वर्षभर त्या बैलाच्या मागं होतो. त्या मालकाला विनंती करून त्याला आम्ही कन्व्हिन्स करून त्या बैलाच्या शेवटी तो बैल आम्ही आपल्या दावणीला आणला. आता तसं पाहायला गेलं तर बैल शोधून आणणं, आता तुम्ही सांगितलं की हा इटनाळचा जो बैल आहे, मालकाला बरीचशी विनंती करून किंवा कुठल्या कामाला आपला बैल चाललाय त्यानुसार त्या मालकाने शेवटी देण्याचा निर्णय घेतला. ही बैल शोधून आणणं सोपं काम आहे का अवघड आहे? बैल शोधून आणणं खूप अवघड काम आहे. आम्ही एका बैलासाठी 6 महिन्यातून 3 ते 4 वेळा कंटिन्यू आम्ही खालीवर जात होतो, खाली कर्नाटकला. त्या मालकाला विनंती केली, त्याला सांगितलं आम्हाला देवाच्या कामासाठी लागतात, झालं तर तुझ्या बैलाची सेवा होईल देवाची. त्या हिशोबाने त्याला आम्ही कन्व्हिन्स करून बैल आणला. कमीत कमी 400 ते 500 600 किलोमीटर एक लांब बैल बघत होतो आम्ही. मंडळी, जसं शेतकऱ्यांनी सांगितलं की जवळपास एखादं बैल आणण्यासाठी महाराष्ट्र कर्नाटक जवळपास 4-4 5-5 वेळा 400-500 किलोमीटर जाणं येणं असतं. आणि पुणे जिल्ह्याचं सर्वात मोठं एक भाग्य काय माहिती का, की एवढी सगळी बैलं पाहायला, आपण जसं म्हणतो की एखादी गोष्ट पाहण्यासाठी त्या भागात जावं लागतं, ही एवढी सगळी बैलं पाहायला मिळणं हे पुणे शहराचं खरंच मोठं भाग्याचं लक्षण आहे. कारण ही बैलं पाहिलं तसं आपल्याला महाराष्ट्र बाउंड्री किंवा बावधनचं बागाड असेल किंवा त्याच्या व्यतिरिक्त कर्नाटकचा काही भाग असेल तर या भागामध्ये जावं लागत असतं. पण आज या शेतकऱ्यांच्या माध्यमातून
तसंच देहूतील जे संस्थान असेल किंवा तुकाराम महाराजांची पालखी असेल, ज्ञानेश्वर माऊलींची पालखी असेल, या पालख्यांमुळे हे एक सांस्कृतिक महत्त्व जे पुण्याचं आहे आणि शेतकरी ज्या पद्धतीने शोधून आणतात. जर तुम्ही ह्या भागात जवळपास असाल तर आवर्जून शेतकऱ्यांना तुमच्या जवळच्या फोन करा आणि ही बैलं कशा पद्धतीची असतात त्या पाहण्याचा तुम्ही नक्कीच लाभ घ्यावा हे मी सांगतो. दादा, आता ही बैलं आपण एवढी शोधून आणली, पण असं म्हणतात की आता ही बैलं ज्याच्या दावणीवरनं आपण शोधून आणलेली आहेत, पण ती हिथं आणल्यानंतर त्यांची शरीरयष्टी किंवा त्यांचा व्यायाम असेल किंवा त्यांचं खुराक असेल, ह्या गोष्टीचा ताळमेळ लागणं पण जरा अवघड काम असतं. तर कशा पद्धतीने हे करता? थोडंसं स्टार्टिंगला 2-3-8 दिवस थोडं त्यांची रुटीन बस पण अवघड जातं, पण आपण त्यांचा जो तसा तिकडे खोराक असतो ते खोराक आपण इथं आणून त्यांना ते आपण रुटीनला आणतो. शेंगदाणा पेंड असेल, हरभरा पेंड असेल, दूध, हे पद्धतीने आपण त्यांना परत रुटीनला आणतो. 8-10 दिवसामध्ये बैल आपल्या रुटीनला येतो परत. तर आता खरं तर पाहायला गेलं तर हे जे खिलार बैल सांभाळणं किंवा घरचा जो शेतीच्या विषयी किंवा दुग्ध व्यवसाय सांभाळणं, हा कुठल्याही घरातील एक व्यक्ती कधीच करू नाही शकत. आणि त्याच्या मागं जे पाठबळ असतं मित्रमंडळींचं तर असतंच, वेळोवेळी असतं, परत घरातल्या इतर मंडळीचं असतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सूरज खांदवे आहेत, यांच्या वडिलांचं मोठं पाठबळ त्यांना या कार्यासाठी आहे. नाही तर तसं पाहायला गेलं तर आज प्रत्येक वडिलांची जर पाहायची इच्छा झाली तर ते म्हणतील की आपली शेती आहे, डेव्हलपमेंटला देऊ आणि आपण पुढं, किंवा दुग्ध व्यवसाय देखील यांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे, तर ते आपण डेव्हलपमेंटला देऊ, त्याच्यामध्ये अडायला नको, पण आपण काहीतरी पुढं दुसरं वेगळं ह्याच्यामध्ये जाऊ. पण वडिलांची कायम इच्छा होती की आपल्या वडील असतील, आजोबा असतील, यांचा जो पारंपरिक म्हणा किंवा शेती असेल, शहरी भाग लाख होऊ द्या, पण त्याच्यामध्ये आपलं जे क्षेत्र आहे त्याच्यातलं काही पर्सेंटेज क्षेत्र हे आपण आपल्या पुढच्या पिढीला दाखवणं गरजेचं आहे की ते कशा पद्धतीने त्यांचं, आता जसं सूरजदादांनी सांगितले, बरीचशी वर्ष त्यांचे प्रयत्न चालू आहेत. काका नमस्कार. आम्हाला थोडंसं हे सांगा की आपण आता जवळपास गेले 8 ते 10 वर्ष प्रयत्न करतोय तुकाराम महाराजांच्या पालखीचा मान मिळण्यासाठी. आता हे आपल्या जे जाणते लोक आहेत यांना माहिती ह्याचं महत्त्व काय, पण काही प्रेक्षक आपले असे पण आहेत की ज्यांना या पालखीचं महत्त्व थोडंसं काय सांगता येईल, म्हणजे याच्यासाठी आपण एवढे वर्ष प्रयत्न करतोय पण आपले प्रयत्न थांबत नाहीयेत. काय आहे महत्त्व नक्की या गोष्टीचं? एक ना एक दिवस तरी आपल्याला मान मिळेल. आपण आज 8 वर्षापासून प्रयत्न करतोय, तर देवाच्या मनात येणार आपल्याला मान मिळणार आहे एखाद दिवशी तरी. प्रयत्न थांबवायचे नाही फक्त कधीच. आणि हे खिलार बैल सांभाळण्याचं कारण म्हणजे ही जी जात आहे ही बऱ्याचशा ठिकाणी आता भेटत नाही किंवा कमी लोप पावत चाललेली. त्याच्यामुळं आपण जास्त प्रोत्साहन दिलं, ह्याला बी सांगितलं की चल ठीक आहे बाबा, आपण महाराष्ट्रीयन, महाराष्ट्रातले कर्नाटकून का बैल व्हायचं, ही का कर्नाटकला जायना, पण संबळ बैल असू दे. त्याच्यातून हा प्रयत्न करतोय पालखीला लावण्याचा. पण आता आम्ही पण चॅनलच्या माध्यमातून बरंचसं फिरलोय, पण एखाद्या कुटुंबातले वडीलधारी मंडळी किंवा मोठे मंडळी मुलं म्हणतात की आता जरा थांब बाबा, आपण आता लई प्रयत्न केला. कधी असं नाही वाटत का की सूरजला सांगा आता थोडंसं बाकीकडे लक्ष दे, किंवा काय तुमचं त्यातला कशा पद्धतीचं पाठबळ आहे गोष्टीसाठी? त्याची इच्छा आहे की बाबा बैल लागलीच पाहिजे पालखीला. तर मी म्हणलं ठीक आहे, जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहा, प्रयत्नात पाठीमागे हटू नको म्हणलं. मग आता सूरजने जसं सांगितलं की यांचा खुराक असेल, व्यायाम असेल, या गोष्टी, सकाळची ही दिनचर्या तुमची गोठ्यातली इतर जनावरं असतील, ही खिलार जातीवंत बैल असतील, सकाळी किती वाजता चालू होतं आणि संध्याकाळी किती वाजता हे कामकाज संपत असतं? आमचं गोठ्यामुळं आमचं कामकाज चालू होतं 4 वाजता पाठ आणि संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत संपतं. त्याच्याबरोबर ह्यांचं बी काम होऊन जातं, बैलांचं बी काम होतं गोठ्याच्या कामाच्या बरोबर. मग तो खुराक, बैलांचा खुराक देणं, त्याचा माणूस सेपरेट आहे, फक्त त्या कामाबरोबर हे काम चालू होतं. आता ही एवढी बैलं मग आपण यांच्याकडून शेतीची कामं कशा पद्धतीने करून घेतो? शेतीला नांगरट, कुळं वगैरे, बैलगाडीला झोपणे, काय समजा शेतीतलं काय असेल तर बैलगाडीने घेऊन येणे. जरी ट्रॅक्टर असलं तरी बैलगाडीने शक्यतो प्राधान्य देणे बैलगाडीने आणण्याला. आता एक गोष्ट आपण जर पाहायला गेलं तर मी पण काही अनुभव घेतलेले आहेत की कर्नाटक राज्यामध्ये काही चित्रीकरण चालू होतं आपलं, तर त्या काळामध्ये सूरज खांदवे हे कर्नाटकमध्ये बैल शोधत होते. घरचे पण फोन आले होते काही कामानिमित्त, तर तिकडनं ते रिटर्न बैल शोधण्याच्या कामातनं देखील रिटर्न आले होते. म्हणजे बऱ्याचशा परिस्थिती मंडळी अशा पण असतात, घरचं कामकाज सांभाळून हे बैल शोधून आणणं वगैरे, ह्या बऱ्याचशा मोठ्या मेहनतीची गोष्ट आहे. आणि आज आपण यंदाच्या वर्षी कशा पद्धतीची बैल या संदर्भातली ही खास मुलाखत आज आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर बैलांचे फोटो असतील, व्हिडिओ असतील, ते देखील आपल्याला सर्व पाहायला मिळणार आहेत. दादा, आम्हाला तुमचं संपूर्ण नाव, गाव आणि इथं जर आम्हाला पुणे शहरातील कोणाला जर पाहायला यायचं असेल तर तुमचा फोन नंबर आणि हा पत्ता सांगा. माझं नाव सूरज ज्ञानेश्वर खांदवे, राहणार लोहगाव. माझा फोन नंबर आहे 7756029090. इथं यायचं असेल तर काय पत्ता आहे हा नक्की? सर्वे नंबर 246, लोहगाव रोड, खांदवे नगर, दत्त मंदिराजवळ.
तर मंडळी अशा प्रकारे आपण आवर्जून तुम्हाला वेळात वेळ काढून तुमची घरातली लहान मुलं जरी असतील तर त्यांना घेऊन आवर्जून ही बैलांची दावण बघण्याचा प्रयत्न करा मंडळी. खिल्लार महाराष्ट्राची शान